विधान परिषद के चुनावों के बाद अब महाराष्ट्र में उपचुनाव को लेकर सरगर्मियां बढ़ गई हैं। पुणे की पिंपरी चिचवाड़ और कस्बापेट विधानसभा सीटों के लिए हो रहे उपचुनाव के प्रचार का अभियान शुरू हो गया है। इसी कड़ी में पिंपरी चिचवाड़ विधानसभा सीट से महाविकास अघाड़ी के उम्मीदवार नाना कोटे ने अपने चुनाव प्रचार अभियान की शुरुआत कर दी है। आपको बता दें कि महाविकास अघाड़ी ने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता नाना कोटे को अपना उम्मीदवार बनाया है। इस प्रचार अभियान की शुरुआत चिचवड़ के सिद्धू मुरैया गोस्वामी समाधि स्थल पर पूजा अर्चना करने के बाद शुरू हुई। इस दौरान राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल ने नारियल तोड़कर नाना कोटे के प्रचार के लिए शुरू की गई रैली को हरी झंडी दिखाई। इस प्रचार अभियान के दौरान मावल के एनसीपी विधायक सुनील शेलके और पिंपरी के विधायक अन्ना बांसोड़े समेत हजारों की संख्या में महिला कार्यकर्ता और पार्टी के पदाधिकारी मौजूद रहे। इस मौके पर एनसीपी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल ने कहा कि उन्हें पूरा भरोसा है कि उपचुनाव में उनके उम्मीदवार की जीत होगी। इस दौरान जयंत पाटिल ने महाराष्ट्र के पूर्व राज्यपाल भगत सिंह कोश्यारी पर भी जमकर हमला बोला और कहा कि छत्रपति शिवाजी महाराज और महात्मा ज्योतिबा फुले जैसे महापुरुषों का अपमान करने वाले राज्यपाल से आखिरकार महाराष्ट्र को छुटकारा मिल गया है। उन्होंने भाजपा को भी आड़े हाथों लिया और कहा कि एक राज्यपाल महाराष्ट्र के महापुरुषों का अपमान कर रहा था और भाजपा चुप रही। आपको बता दें कि आज ही महाराष्ट्र के राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ने अपने पद से इस्तीफा दिया है, जिसे राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने मंजूर कर लिया है। वहीं झारखंड के राज्यपाल रमेश बैस को महाराष्ट्र का नया राज्यपाल नियुक्त किया गया है। आम्ही गेले काही महिने राज्यपाल जे सतत अवमान छत्रपती शिवाजी महाराजांचा करत होते, महात्मा ज्योतिराव फुलेंचा त्यांनी अवमान केला आणि सतत महाराष्ट्राच्या विरोधात भूमिका राज्यपालांची होती। त्यांना बदलावाची मागणी केली। भारतीय जनता पक्षाने कधी साधा निषेध देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांचा देखील निषेध भाजप करू शकली नाही। महात्मा ज्योतिराव फुलेंचा अवमान झाला तरी भाजप गप्प बसली, कारण त्यांना हे अवमान कदाचित मान्य असतील। शेवटी त्या राज्यपालांनीच कंटाळून सांगितलं आता मला जायचं आहे, मला बास झालं, आणि मग त्यांना बदलून आता नवीन राज्यपाल येत आहेत। म्हणजे राज्यपाल बदलून महापुरुषांचा अवमान हा आम्हाला मान्य नाही हे दाखवण्याचं काम देखील भाजपने केलं नाही। आता स्वतः राज्यपालच गेलेले आहेत, म्हणून आता नवीन राज्यपालांची नियुक्ती होते। महाराष्ट्रभर शिवजयंती फार मोठ्या प्रमाणात आता साजरी होईल। राज्यपाल महोदयांनी जो छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला आहे, ते छत्रपती शिवाजी महाराज आमच्या हृदयात किती महत्त्वाचं स्थान त्यांना आहे हे महाराष्ट्र दाखवून देईल आणि शिवजयंती मोठी साजरी होईल आणि येणाऱ्या निवडणुकीत नाना काटेंचा विजय देखील त्याच उत्स्फूर्तने आम्ही चिंचवडमध्ये करून दाखवू। नाही, आनंद उत्सव नाही, आम्ही नाना काटेंना विजयी झाल्यावर तो आनंद उत्सव साजरा करू आणि चिंचवडकर निश्चित महापुरुषांचे अवमान करणाऱ्या राज्यपालांना जसं आपण घालवलं तसंच या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाला घालवण्याचं काम चिंचवडकर करतील असा मला विश्वास आहे। आघाडीचे उमेदवार म्हणून नाना काटे यांच्या प्रचाराचा नारळ आज या ठिकाणी करून प्रचाराची सुरुवात झालेली आहे। महाविकास आघाडीचे तिन्ही घटक पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, त्याचबरोबर समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आणि आमचे सर्व घटक पक्ष एक दिलाने या निवडणुकीत उतरलेले आहेत आणि नाना काटे हे 100% या मतदारसंघात विजयी होतील। मागच्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या झाल्या, विशेषतः पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका, त्यावेळी हे तिन्ही पक्ष एकत्रित आल्यावर भारतीय जनता पक्षाचा सहजासहजी पराभव झालेला आहे हे आपण पाहिलेलं आहे। अनेक इतर उमेदवार उभे राहिले